नमस्कार, मी राजेंद्र शहापूरकर आणि आपण पाहतात बुलंद निर्भीड आवाज जनतेचा. मित्रहो, विधानसभा निवडणुकीमध्ये म्हणजे पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झालामुरी म्हणजे एक साधी भेळ घेतली आणि त्याचे 10 रुपये विक्रेत्याला दिले. म्हणजे नेते मंडळी निवडणुकीच्या काळामध्ये असले फंडे आजमावत असतात. आता आपले राहुल गांधी नाही का, मागे बिहारमध्ये गेले निवडणुकीच्या काळात आणि मासे पकडण्यासाठी थेट ते तलावातच उतरले. हातानेच त्यांनी आपला कार्यक्रम सुरू केला मासे पकडायचा. आता आणि अर्थात एकही मासा त्यांच्या हाती लागला नाही, लागणार नव्हताच. कारण हाताने मासा कसे पकडणार हो, हाताने कसे काय पकडता येणार. पण त्यांना कोणी सांगितलंच नव्हतं की मासे कसे पकडायचे असतात, ते काय हाताने पकडता येत नाही म्हणून. बरं, कोणी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असेलच, तर हे काय ऐकणार कोणाचे, हे पप्पू राजा, हे कोणाच्या ऐकण्याच्या भानगडीत असेही काही पडत नाहीत. त्यांनी असंच त्यांना मूड आला मध्यंतरी, रेल्वे स्टेशनवर गेले आणि आपण एक हमाली काम सुरू करू असा त्यांना मूड आला. गेले रेल्वे स्टेशनवर आणि एक बॅग उचलून घेतली डोक्यावर. आता त्या बॅगेला चाके आहेत याचा विसर त्यांना पडला. म्हणजे खरं तर हा व्यवस्थापनाचा विषय आहे. थोडं तारतम्य पाहिजे की आपण कुठे जातोय आणि काय काम करतोय याचं. पण तारतम्याचा आणि पप्पूजीचा 36चा आकडा आहे तर जगजाहीर आहे. ते जे झालमुडीच्या निमित्तानं मला भेळभत्ता आठवला. आपण बाजारामध्ये नाही भेळभत्ता, चुरमुरे, फुटाणे, फरसाण, शेंगदाणे असं सगळं एकत्र रद्दी कागदावर ओतून बसायचे आणि चारही बाजूंनी बसलेल्यांनी त्याचा आस्वाद घ्यायचा. हे आपल्याकडे चालत आलेले, म्हणजे बघतो आपण. यामध्ये खाणे हा प्रकार दुय्यम असतो, याला दुय्यम महत्त्व असतं. खरा जर महत्त्वाचं काम असतं ते म्हणजे एकत्र येऊन बसणे, त्यानिमित्तानं गप्पा मारणे. चुरमुरे हा प्रकार मोठा मजेदार आहे. तो खायला चुरचुरीत असतात, हातात सहज सापडत नाही, पण न सांडता ते खाण्याची मजा वेगळीच आहे. त्यात एक कौशल्य असते बरं का. म्हणजे सगळ्यात शेवटी उरतात ते वाया जाऊ देऊ नये म्हणून कागद अगदी व्यवस्थित हाताळून एकत्र जमवावे लागतात. किती खाल्ले पोट भरत आहे असे वाटत नाही. उगाच घाटाघाटा पाणी पिल्यावर पोट फुगण्याचीच भीती मोठी निर्माण होते. आता मोदींनी झालमुरी खाल्ली आणि या निवडणूक ती गाजली. पण विचार करा, जर ममता बॅनर्जीचे सरकार आले असते तर त्या विक्रेत्याला ती झालमुरी केवढ्यात पडली असती हो, याची कल्पना सुद्धा करवत नाही. मुद्दा असा की निवडणुकीमध्ये विजय प्राप्त करायचा असेल तर संघटना महत्त्वाचीच असते आणि निष्ठावान कार्यकर्ते पाहिजेत. ज्या पक्षाकडे असे कार्यकर्ते असतात तो पक्ष विजयी ठरतो. त्यांना एकत्र बांधून ठेवण्याचे काम झालमुरी किंवा भेळभत्ता निश्चितपणे करत असतो. दुसरा एक प्रकार असा असतो की निवडणुकीत भोजनालय उघडणे. आपल्याकडे आपण पाहतो ना, स्थानिक निवडणुकीमध्ये हे सर्रास प्रकार दिसतात. महिनाभर व्हेज नॉनव्हेज अशी सोय केलेली असते. या काळात काही शाकाहारी मंडळी सुद्धा मांसाहार सुरू करतात. फुकट का मिळतंय मग काय. एवढे करूनही उमेदवार निवडून येईलच याची काही गॅरंटी नसते. राजकारण हे असे आहे, एका मताने पराभूत झालेल्या उमेदवाराचे दुःख डोंगरा एवढे असते, त्यात काही वाद नाही. पण विजय झालेला देखील फार मोठ्या आनंदात राहील असे नसते. आता भारतीय राजकारणास म्हणजे वेगळी दिशा मिळालेली आहे आणि त्याची सुरुवात या पश्चिम बंगालच्या निवडणुकीपासून झाली आहे. म्हणजे भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगाच्या मदतीने विजय मिळवला हा प्रचार
2-4 दिवस चालला. आता वस्तुस्थिती समोर येऊ लागलेली आहे. तिकडे केरळमध्ये काँग्रेस पक्षाने 100 जागा जिंकल्या. पण असं असलं तरी मुख्यमंत्री कोण यावर अजून काही निर्णय होत नाही. राष्ट्रीय पातळीवरील नेते हा पेच कसा सोडवतात हे फार महत्त्वाचे. म्हणजे तिथं 3 उमेदवार हे आहेत, पण एका खुर्चीत एक बसला खुर्चीत तर दुसरे 2 नाराज होणार, अशी तिथे केरळमध्ये परेशानी आहे. म्हणजे काँग्रेस पुढे उभे ठाकलेली आहे. म्हणजे थाटामाटात लग्न झाले, पण हनीमून कुठे करायचा यावर निर्णय झालेला नाही, असं काहीच हे प्रकरण आहे. आता तामिळनाडूमध्ये आपला सुपरस्टार विजय काल मुख्यमंत्री झाले, शपथविधी झाला त्यांचा पक्ष भविष्यात कशी कामगिरी करणार याची आता औत्सुक्य आहे. त्यावर आजच भाकीत करणे योग्य ठरणार नाही. तिकडे आसाममध्ये आपले हिम्मता विश्वा शर्मा हे पुन्हा मुख्यमंत्री होणार आहे, उद्या परवा होतील. पूर्वोत्तर राज्यामध्ये बांगलादेशी घुसखोरांची जी अवस्था आहे तो विषय भविष्यात गाजत राहील. अशा काळामध्ये पक्षाचा कार्यक्रम पुढे नेण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांना पार पाडावी लागते. पण ते निष्ठावान आणि प्रशिक्षित नसले तर स्थानिक पातळीवर नवीन सत्ता केंद्रे निर्माण होतात. सरकारी कामासाठी मग खंडणी वसुली सुरू केली जाते. असे लोक भेळभत्ता वगैरेच्या भानगडीत पडत नाहीत, ते आडवा हातच हाणायच्या मागे असतात. भारतीय राजकारणात सध्या देशभावना पराकोटीला पोहोचलेली आहे. म्हणजे अपयशाची भीती राजकीय पक्षांना नको त्या गोष्टी करायला भाग पाडते. त्यातून नैराश्याचे वातावरण निर्माण होते. लोक नव्या नेतृत्वाचा शोध घेतात. निवडणुकीमध्ये दिलेली आश्वासने आर्थिकदृष्ट्या परवडणारी नसतात, पण तरी दिली जातात, तरीही तशी ती दिली जातात. अशा काळामध्ये राजकीय पक्षांना सांभाळतो तो सर्वसामान्य कार्यकर्ता. तो बिचारा झालमुरी भेळभत्ता एवढ्यावरच समाधानी असतो. भारतीय लोकशाहीचा खरा आधारस्तंभ म्हणजे हा असा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. तो आहे तोपर्यंत लोकशाही सुरक्षित आहे. म्हणजे असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.